नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित रहाणे आणि स्वागत आहे माझ्या सुमित रहाणे या युट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 61वा दीक्षांत समारंभाबाबत. विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक इथे विद्यापीठ मुख्यालयातील प्रांगणात सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये 2024-25 या वर्षात डिसेंबर 2024, फेब्रुवारी/मार्च 2025 व मे-जून 2025 या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवीधारकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या प्रसंगी आपण विद्यापीठ मुख्यालय नाशिक इथे प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करण्यासाठी येणार असाल तर आपण या लिंकवर जाऊन आपल्या उपस्थितीबाबतची माहिती कृपया ऑनलाईन पद्धतीने भरावी. सदर लिंक ही 14 जानेवारी 2026 ते दिनांक 20 जानेवारी 2026 या कालावधीत सुरू राहील व या कालावधीत नोंदणी करता येईल. यास मुदतवाढ मिळणार. आपण ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच आपणास इथे प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करण्यात येईल. नाशिक इथे दीक्षांत समारोहाच्या दिवशी सकाळी ठीक 8 वाजता हजर राहून अनामत रक्कम 500 रुपये भरून दीक्षांत शाल घ्यावी लागेल. अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीने आधी देखील भरता येईल. अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत तसेच दीक्षांत समारंभासंबंधीची सर्व माहिती समारंभापूर्वी विद्यापीठाच्या वेबसाईटवर ह्या लिंकवर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल, ती विद्यार्थ्यांनी पाहावी. ज्या विद्यार्थ्यांनी या वेब पेजवर आपल्या उपस्थितीबाबतची ऑनलाईन स्वीकृत नोंदणी आहे त्यांनाच दीक्षांत समारोहाच्या दिवशी पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नाही त्यांची पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारोहानंतर काही कालावधीत त्यांच्या अभ्यासकेंद्रामार्फत वितरित केली जाईल. त्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही. नोंदणी न करता आलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. PhD ह्या पदवीसाठी पात्र उमेदवारांनी इथे उपस्थितीबाबत माहिती नोंदवण्याची आवश्यकता नाही. त्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात आली आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. YSMU परीक्षा, हॉल तिकीट, कॉन्व्होकेशन, डिग्री सर्टिफिकेट संबंधित अपडेटसाठी चॅनलवर जोडलेले राहा. धन्यवाद.